हाय स्टेला. अगं आज मला एकदम बटरफ्लाय झाल्यासारखं वाटतंय, लिटरली. अगं आज मी अक्कीला भेटायला चालले, खूप दिवसानंतर लंचला. या अगं हो, आय सिरियसली लव अक्की यार. एनिवे चल, मला खूप लेट होतंय, मी नंतर बोलते. ओके बाय. अरे ड्रायव्हर दादा कुठे गेले आता? अक्कीचा मेसेज. अमृताला घेऊन यावं लागतंय परत. अमृता, तर सगळं ठरलं असताना याला अमृताला का आणायचंय? तिच्या प्रेमात तर नाही पडलाय ना? का मला जळवण्यासाठी करतोय हे सगळं? व्हॉट एव्हर इट इज, अक्की तू आपली डेट स्पॉइल करतोय. आय हेट यू यार, आय हेट यू अक्की. Hey gorgeous. अर्जुन, हे सगळं काय आहे? Love. Love my dear. It's love. तुझा ड्रायव्हर आला नाहीये. कम, मी सोडतो. हे बघ अर्जुन, इरिटेट करू नकोस हा आता. कम डार्लिंग, बंदा हाजिर है आपकी सेवा में. आणि तुला हवं असेल तर मी काय आता काय उचलून ठेवणार आहे का गाडीत? why not? After all, you're a princess. Tomorrow, you'll be a queen. Hey, beautiful. काय विचार करतेय? ओके, आय कम विथ यू. कुठे नेणारस मला? तू सांग. तू सांगशील तिथे घेऊन जाईन. देन व्हॉट अबाउट द लंच? I would love to. Come. माई, आज अगदी दुर्वांचा हार. अगं विशेष असं काही नाही ग, सहज. माई, मनकवडी आहेस नुसती. अक्षय आणि अमृता चाललेत ना केरळला. त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. शुभारंभच म्हण ना. म्हणून म्हटलं गणरायाचे आभार मानावेत आपण. म्हणूनच दुर्वांचा हार करते हो. माई, पण खरंच आता खूप प्रसन्न वाटतंय. हा, आता सगळं सुरळीत पार पडेल असा कॉन्फिडन्स पण आलाय. हो ना. अगो बाई, अरे बापरे, भाग्यश्री कळवलंच नाही ना आपल्याला. जा बाई पाणी घेऊन ये. सगळी दारं उघडी ठेवलेत. उद्या चोर आल्यानंतर मग कोणाची जबाबदारी राहते का? माई तुम्ही इथेच आहात, मग कसले येत आहेत चोर? नमस्कार करते हा माई. सुखी राहा, सुखी राहा. अगं दारातच उभं राहायचं होतंस ना. मीठ मोहरीन दृष्ट काढली असती तुझी. काय हो माई, उगाच चेष्टा करता माझी. इतकी वर्ष झाली लग्नाला, आता कुठे मीठ मोहरी? अगं पण इतक्या दिवसांनी आलीस ना घरी प्रवास करून. मग आणि दिनकर कुठे आहे? खाली पेढीतच थांबले. आल्याला याचं काम सुरू अण्णांसारखं. मामा कसे आहेत? मामा, हा? काय ग? असं कसं झालं हो माई? अगो बाई, अगं पण मामाला कळवलंच का नाही तू? काय कळवायचं? अगं मामांविषयी. वसुधा, 92 वर्षाचा आहे माझा मामा. ब्रेकफास्ट
दुपारचं जेवण आणि रात्रीचं फक्त सूप एवढंच घेतो. माई आहेत. डॉक्टरांनी सांगितलंय फळ खा हो, फळ खा. नाहीच खात. मला माहितीये माई, काही वर्षापूर्वीपर्यंत माझा 92 वर्षाचा मामा 80 जिलेब्या खायचा एका बैठकीला ताकाबरोबर. पण आता फक्त 8 खाऊ शकतो आणि सोबत ताक सुद्धा घेत नाही. असं कसं झालंय काही कळत नाही हो माई. आपण 92 वर्षाचे झालो ना, ती कळेल हो. भाग्यश्री, अगं सासूसाठी चहा पाणी आणशील की नाही? हो करते ना. माई, आईंसाठी नारळाची वडी आणि ते सकाळी बेसनाचा लाडू केला ना, तो पण आणू का? आण हो. माई काय म्हणायचं हिला, वरचा मजला आहे का नाहीच आहे म्हणजे. अगं माझे मामा इथे अत्यवस्थ आहेत, इतकं बरं नाही आणि ही गोडाधोडाचं बनवते घरात. झालं तुझं सुरू पुन्हा? नाही नाही आई, तसं नाहीये. ते अमृत आणि भाऊजी फिरायला चाललेत ना, म्हणून सगळं केलंय. फिरायला? कुठे? हनीमूनला, केरळला. हनीमूनला? आत्ता? माईंचा प्लॅन आहे. हो का? वा. भाग्यश्री, जा चहा कर जा. हो करते. वा, छान छान. पण माई, इतक्या महिन्यानंतर अक्षय आणि अमृता अचानक हनीमूनला? सांगेन तुला सगळं. आत्ताच आलेस ना प्रवासातून, दमली असशील ना, आणि अजून मामांची काळजी वाटतेच ना तुला. हातपाय धू, आंघोळ कर छान. मग एकत्र बसलो की सांगेन तुला. नको नसते विचार करूस. हनीमून? मध्येच कुठून आला हा हनीमून? ये तू कशाला आलीस इकडे? कोणत्याही क्षणी पोहोचेल ती. अक्षय, तुला आणि कियाराला वेळ मिळावा म्हणूनच मी गेले होते ना. हा मग पण मी तिकडे जे काही बघितलं, मला असं वाटतंय की तुला माझ्या सपोर्टची गरज आहे. पण तू शांत राहा, तू चिल राहा, अजिबात चिडू नको. किंवा एक मिनिट, काय बघितलं? हे गाइस, हा काय करतोय इकडे? अरे तिला काय विचारतोय? मला विचार. मला माझ्या क्यूने बोलायला म्हणून मी आलो. ए कियारा, तुझ्यासाठी ही कियारा आहे. तिला क्यू म्हणतो, हिचा आणि तुझा काय संबंध रे? तोच तुझा आणि तिचा संबंध आहे, तोच. मी बॉयफ्रेंड आहे तिचा. लवकरच नवरा होईल, 3 महिन्यात. तू कोण आहेस?
अरे 3 महिने खूप जास्त वेळ असतो अक्षय. उद्या काय होईल ते आपण सांगू नाही शकत. आणि मी हिचं कोण आहे ते विचारतोस ना, तर ऐक. आय लव्ह हर. आणि हा उद्या मी तिचा कोणीतरी होऊ पण शकतो, हे लक्षात ठेव. पण आज मी तिचा कोणी सांगितलंय तिने बहुतेक तुला, त्यामुळे आमच्यापासून दूर राहायचं. हा तुझा एक्स्ट्रा स्मार्टनेस आहे ना, तुझ्या ऑस्ट्रेलियाला दाखवायचा. हा, हात सोडायचा. हात सोड. अक्षय शांत. अरे अर्जुन, का डिवचतोयस त्याला? शांत राहा ना. अगं मी तर शांतच आहे माय लव्ह. तू तुझ्या एक्स बॉयफ्रेंडला सांग ना शांत राहायला. अक्की, आणि त्याला हे पण सांग की मी तुझ्या बोलण्यामुळे इथे आलोय. हो मीच बोलवले ह्याला, सो चल. ग्रेट. कळलं का अक्षय? तिच्या बोलण्यावरून आलोय मी इथे. जस्ट सिट, रिलॅक्स, ईट, ऐश करा, बसून राहा. एक काम करूया, तुम्ही ही आहे ना माझी कमबॅक पार्टी समजा. सिट सिट, रिलॅक्स, बसा ना. तुम सिट माय लव्ह. Are you comfortable? Yeah. Sit, sit. वा रे वा, हनीमूनला चाललेत काय? मी जाऊ दिलं तर जाल ना? तुमची फ्लाईटची तिकीट फाडूनच टाकली तर काय, तुमचा बेत बारगळणार, ते वरतून ओरडा पण मिळणार. कुठे ठेवली असतील, कुठे ठेवली असतील? एवढी महत्वाची कागदपत्र म्हटल्यावर दरवाजा कसा काय उघडा? वसुधा, मृदुला, काय 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 म्हणजे मुलांच्या रूम मध्ये काय करतेस तू? अगं मी मामाकडे गेले होते नाही का? मग अगं दिवस रात्र उषा पायथ्याशी बसून होते. मग कंबर ग कंबर आणि सांधे इतके दुखतायत. हो, खूप खूप. पण मग अक्षयच्या रूमशी काय संबंध आहे? बाम.
बाम आणायला आले. अक्षयकडे. अक्षयकडे आहे बाम. हो. हा, माझा बाम अक्षयकडे आहे. कसा? अशी काय तू ग, तुझा मुलगा कसा आहे माहिती नाही तुला? त्या दिवशी काय झालं त्याचा, तो मला म्हणाला काकू जरा बाम दे, माझा तो ते व्यायाम केवढा करतो ना तो, तर ते मसल असा खेचला गेला, फुल झाला. फुल झालाय म्हणाला. हा. मग माझा बाम दिला तो, आता न्यायला माझी कंबर दुखते, मला माझा बाम हवा आहे. हो. हा. मग जाऊ दे ना, इथे नको शोधू, मी देते तुला बाम. हो, आहे का? म्हणजे कंबर कोणाची दुखतीये? माझी. सांधे कोणाचे दुखतायत? माझी. मग मी बाम देणार आणि चोळून सुद्धा देणार. हो पुढे मी नाही, आलेच. नाही, हो पुढे नाही, माझ्या बरोबर चल. दुखलं मध्येच म्हणजे चल 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 अगं, चल. मध्येच नाही, ते सतत दुखतंय. सतत दुखतंय ना? हो. नाही, 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 मी हा? पुढे, मी पुढे. हो, हो. तू मोठी मी जाऊ, मोठी जाऊ आहे, बरोबर, बरोबर. Correct. लगेच ये, हो, हो, लगेच, हो. लगेच ये. म्हणजे काय, म्हणजे काय? सो माय लव्ह, तू काय घेणार? एक वेज सँडविच आणि एक माझी फेवरेट कोल्ड कॉफी. गुड चॉईस. एक्सक्यूज मी, आय बी बॅक. काय चाललंय तुझं? कीच हर्टिंग मी. मग तू याला काय कडे घेऊन आलीस? तू का आणलंस अमृताला इथे? तू चाइल्डिश आहेस का ग जरा? तुला गंमत कळत नाही साधी? अरे यार, आमचं ठरलं होतं. अगं अमृतशवी घराच्या बाहेर पडू शकत नाही, माहितीये ना तुला? तू आणि मी लंचला भेटणार होतो, ती तोपर्यंत मॉलमध्ये खरेदी करणार होती. आपलं लंच झालं की ती मला येऊन भेटणार होती, मग आम्ही घरी जाणार होतो. पण तिने तुला आणि अर्जुनला एकत्र त्यांना बघितलं आणि ती मला अलर्ट करण्यासाठी इकडे धावत आली. हो हो हो, किती काळजी आहे ना तुझ्या अमृताला तुझी. तू कुणाबद्दल बोलतेस किंवा तू अमृताबद्दल बोलतेस? तिने आपल्याला अनेकदा वाचवलंय, विसरलीस का तू? ए अक्की, ओरडू नकोस माझ्यावर. दुसरं काय करू मग? तू या अर्जुनला इकडे घेऊन आलीस. तू हे ना सगळं प्रकरण करून ठेवलंय ना, आ बेल मुझे मार म्हणतात. हा पहिल्यासारखा अर्जुन नाहीये, हा बदललाय. मी काय घेणार? हा डेंजरस आहे क्यू, कळतंय तुला? आय डोंट थिंक सो. हो, तुला काल परवापर्यंत या अर्जुनची भीती वाटत होती आणि आज तू त्याचा हात हातात घेऊन आलीस इकडे मला जळवायला. हा तर वेगळाच अर्जुन आहे. कॉन्फिडेंट आणि शांत. टोटलच लागत नाहीये यार, नक्की काय आहे याच्या मनात? वा, व्हेरी गुड. हे तुझ्याकडून मला एक्सपेक्ट नव्हतं. मी आलेच. कियू, तू हे चुकीचं केलंयस, लक्षात ठेव. स्टार्टर्स मध्ये एक पनीर टिक्का आणि एक हराभरा कबाब. आणि तुम्ही काय नाही घेणार? तुम्हा दोघा मुलांचं एकाच मुलीवर प्रेम बघून भरलं पोट. सेन्स ऑफ ह्युमर चांगलं आहे तुमचं. बरं, एक मिनिट. एक वेज हक्का नूडल्स आणि एक वेज स्प्रिंग रोल फॉर द लेडी. तुम्हाला कसं माहिती मला चायनीज आवडतं ते? मला मुलीचा चेहरा बघून तिच्या आवडी निवडी अशा कळतात अशा. आवडला? काही काय आवडलं? टाळी द्या. जाऊ द्या, टेलिपॅथी होती. तुम्ही खा ना, काय टेन्शन आहे लाईफ मध्ये. वेटर, माझा सँडविच आणि कोल्ड कॉफी बाकी आहे, प्लीज. अजून इथेच थांबलायस? हो, तुम्हाला दाखवायला बघा काय चाललंय तिकडे. बघा, हा तुमचा अर्जुन कसा हसतोय बघा अमृताशी गप्पा मारताना. म्हणे याचं तुझ्यावर प्रेम आहे. बघा समोर, बघा काय चाललंय. हा दोघींवर चान्स मारतोय. नालायक मुलगा आहे हा, लक्षात ठेव.
मला नाही वाटत तसं. अरे किती क्यूट दिसतायत दोघं बघ. हे अक्की, तुला आठवते दिल तो पागल है मध्ये जेव्हा शाहरुखला माधुरी मिळते तेव्हा अक्षय करिश्माला विचारतो की आपकी शादी हुई है? हे सेम तसंच वाटतंय यार. किती क्यूट वाटतायत ते. मला तर असं वाटतंय की आपल्या लग्नानंतर हे दोघं लग्न करतील. अर्जुन तर नक्कीच अमृताला प्रपोज करणार आहे. किती क्यूट दिसतील ना. अर्जुन आणि अमृता रेबल शेट. का तुला का त्रास होतोय? बघवत नाहीये का अमृताला दुसऱ्या मुलाबरोबर? तू ना यार, तू वेडी झालीस यार, तू वेडी झालीस. तू पण कोल्ड कॉफी घेतोय? आपल्या आवडी किती सिमिलर आहेत ना. मला तर कोल्ड कॉफी खूप आवडते. थांब 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 थांब. तुझी कॉफी जरा जास्त गोड आहे का? आता याचा गोडवा काढतो कॉफीचा. अशी नाटक ऐकून घेतो तर नाटक करतो तुझ्या. अक्षय सोड. काय चाललंय अर्जुन? तू का चिडवतोय त्याला? अगं मी फक्त मस्करी करतोय. तो उगाच चिडत चाललाय. आणि असं म्हणतात की अग्रेशन इज अ क्लिअर साइड ऑफ इनसिक्युरिटी. हा सुधारणार नाही, मी ते सांगतोय. इकडे थांब प्लीज. शांत राहा. अजिबात सगळ्यांसमोर तमाशा नकोय आपल्याला. त्याला फटकवलं पाहिजे. हे बघ, हे ठाणे आहे. इथे कोणी ओळखू शकतं तुला. ऐका जरा तिचं. बरोबर बोलतीये ती. तुला नंतर बघतो. समजते काय ही मृदूला स्वतःला? घेऊन गेली मोठी. चल 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 चल, मी करून देते सगळं, मी करून देते. अगं वसुधा आहे मी, वसुधा. विसरू नकोस हे. जे करायचंय ना मला ते केल्याशिवाय थांबतच नाही मी. आता त्या बावळट मृदुलेला अशा कामात अडकवलंय ना, उठायची म्हणून नाही तिथून. मोठी आली अडथळा निर्माण करणार माझ्या मार्गात. आलंच की नाही हातात माझ्या मृदुले. आता बघ काय करते ते. या माईंची पण ना कमाल आहे. निघाल्यात दोघांना हनीमूनला पाठवायला. नसती कौतुक काहीतरी ना. इथे मी या दोघांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करते आणि या माईंचं काहीतरी उलटच. आता ही तिकीट गायब केली ना की मग बघते. उडतायत ना फार हवेत, बुर्र येतील मग जमिनीवर सगळेच. हा पण सावध राहून करायला लागेल. मृदुलेनी बघितलंय मला इथे. खूप सावध राहून करावं लागेल, नाही तर पहिला संशय माझ्यावर येणार. आणि असं नाही होऊ द्यायचं ना वसुधा. अजिबात नाही. नक्कीची वाटच लावायला पाहिजे. हा
चल वासू झालं चल. अक्षय आता अक्षय मला लेक्चर नको प्लीज प्लीज. सॉरी. मी पण पॉझिटिव्ह आहे का किऊच्या बाबतीत? तिला माहिती आहे आणि तरी मुद्दामून त्या अर्जुनला घेऊन आली ती. सगळ्यांसमोर कसं दिसतंय ते? अरे पण सगळ्यांसमोर तमाशा करायची काय गरज होती? अरे मग करायचं काय? हे बघ, मला तुझी चिडचिड कळते, पण अक्षय तू असा नाहीयेस. ओके अक्षय, अमृता, आम्हाला थोडा उशीर होतोय. डोंट वरी अबाउट कियारा. मी सोडून तिला घरी. ओके बाय. कम बेबी. किऊ आता काय करतीये? नाही ते इट्स ओके, डोंट वरी, मी आहे ना. अरे अर्जुन, लोक बघतायत. तूच म्हणाली होतीस ना की गाडीत का उचलून ठेवणार आहेस मला. बघ, तुझा शब्द खरा केला. अरे अर्जुन सोड ना, बघतायत रे सगळे. बघू देत. लव कियारा, लव. अक्षय नको, थांब. हॅलो, हा, माई बोलते का अमृता? झालं की नाही शॉपिंग? तिथेच रमू नका, या लवकर, अजून बॅगा भरायच्या आहेत ना तुम्हाला. हो माई. हा, निघा लवकर. शमू, हे घे दूध. परत दूध? काकू आज ना माईने तुझ्यावर दिली आहे का जबाबदारी ते चूर्णवालं दूध पाजायची? नाही ग बाई, 3 दिवस ती मात्रा घेतलीस की नाही तू आता दुधातनं, रक्त शुद्धीकरणासाठीचं चूर्ण होतं ते. बरं ते जाऊ दे, ते मुकाट्याने घेतलंस म्हणून तुझ्यासाठी आवडीचं ड्रिंकिंग चॉकलेट बनवून आणलंय. ड्रिंकिंग चॉकलेट? खरंच? घे. सावकाश खरं मी. काकू काकू लव यू सो मच. सांडेल ते, सावकाश पी. यम्मी. जमलं? येस काकू, खरंच फक्त तू आहेस या घरात जिला आमचं मन कळतं. पण तुम्हा मुलांना कुठे कळतं ना आमचं मन. काय झालं काकू? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम असं नाही ग शमू, पण तुला तर माहितीये मी कायम तुमच्या मुलांच्या पाठीमागे उभी राहते. आता तुला फॅशन डिझायनिंग करायचं होतं, तेव्हा सगळ्यांचा विरोध पत्करून मी तुझ्या पाठीमागे उभी होते. मला कल्पना आहे त्याचा फारसा उपयोग नाही झालेला, पण तरीही माझं म्हणणं असतं, मुलांना स्वतंत्रपणे वागू द्यावं, त्यांना जे काय करायचंय ते करू द्यावं. पण तुम्ही मुलं तसं नाही ना करत, प्रत्येक वेळेलाच असं नाही ना वागत. बऱ्याच गोष्टी चोरून लपून करत असता.
मनमोकळेपणाने काहीही सांगत नाही, म्हणून मग मन दुखावतं ग. काकू सॉरी ना. नाही, मला माहितीये माझ्या लग्नाचं मी तुझ्याशी बोलले नाही ना, म्हणून तू अजून रागवली आहेस माझ्यावर. नाही ग शमू, कोणाकोणावर राग धरायचा. अक्षय पण तसाच आहे आणि अमृताही तशीच आहे. काकू काय झालंय? शमू, गेले 4 दिवस वसुधा मला सांगते अक्षय कियाराच्या संपर्कात आहे. काय? नाही म्हणजे सुरुवातीला मीही नव्हता ग विश्वास ठेवला, पण ह्या मुलाला मी खोदून खोदून विचारते तर तो काहीच उत्तर देत नाहीये. नुसतं नाही म्हणाला असताना तरी एक वेळ मी समजू शकले असते, पण खणखणीत नाही असंही नाही म्हणत आहे ग तो. मग आता हे काळजी करण्यासारखं नाहीये का शमू? गॉड. काकू मी काही करू शकते? शमू, खरंच करशील? तू सांग ना काकू. हे बघ, त्या कियाराचा नंबर मला कुठून तरी मिळवून दे बाई. मिळवता येईल तुला? हे बघ, वाटलं ना आता तू, तुमचा मित्र आहे ना तो पंकज, त्याची मदत घे, पण काही करून मला नंबर मिळवून दे ग. मी प्रयत्न करते काकू. हा, आणि अक्षय आणि अमृताशी बोलायचा तुला मोह होईल, पण माझी शपथ आहे तुला शमू, प्लीज बोलू नकोस. नाही ना बोलणार? ते आता सगळं जाऊ दे, हे दूध सगळं गार होईल. आता पटकन आधी दूध पिऊन घे. सगळीच गडबड होते यार अक्षय. एकतर आपल्या हनीमूनचं टेन्शन आणि त्यात त्या अर्जुनची भर पडली. मला तर सगळं निगेटिव्ह वाटायला लागलंय यार. राग येतोय मला किवचा. मला जळवायला अर्जुनला घेऊन यायचं, इतकं सगळं निगेटिव्ह चाललंय आजूबाजूला, त्यात पर त्याची भर. संताप होतोय यार. ऐक, हे बघ, तुझा आणि कियाराचा पॅचअप होणारच आहे, त्यात काय नवीन आहे? हो मग हे बघ, आता तुम्हाला हे सांग की घरी जाऊन माईंना काय उत्तर द्यायचंय, कारण त्यांच्यामध्ये आपण शॉपिंगला गेलेलो, पण आपण तिकडे एकही साडी घेतलेली नाहीये. काय उत्तर देणार आहे माईंना? मी काय म्हणते, आपण जाता जाता एका दुकानातून 2-3 साड्या घ्यायच्या का? हे बघ, फार फार तर माईंना आवडणार नाही, पण ऍटलीस्ट सिच्युएशन निभावली जाईल ना. थांब. येस. हा, होल्ड ऑन. साड्या नको घेऊया. का? अगं, भांडायचा पॉइंट पाहिजे ना आपल्याला. पॉइंट मिळाला. मी बोंब मारणार की अमृता खूप चिकित्सा करत बसते, अजिबात लवकर साडी चूज करत नव्हतीस, वेळ वाया घालवत टाइमपास करत होती, आणि तू सांगायचं की अक्षय मला डॉमिनेट करत होता, घाई करत होता, त्यामुळे साड्या सिलेक्ट करताच आल्या नाही, शॉपिंग राहून गेली. मी तुझ्यावर, तू माझ्यावर ढकलायचं आणि भांडायचं. क्या बोलती? Awesome. खूप छान पॉइंट आहे, पण माईन समोर आपण असं भांडू शकणार आहे का? मी केली ना रिहर्सल. तुला तर काय जमणार, तू भांडकुदळच ना. चल. ठीक आहे, चल चल. अरे सर, सर. हा हा, हॅलो, मी तुला नंतर फोन करतो. हा हा. हाय सर. हॅलो, आपण पुन्हा भेटलो. त्याने ठरवलं म्हणून. हॅलो हॅलो हॅलो. काय काय रे, जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही जोडीनं भटकत असता. अरे असं करून कसं चालेल? अचानक डिवोर्स कसा मिळणार तुम्हाला? तुम्ही भांडायला हवं का नको? अहो, त्याचीच प्रॅक्टिस करत होतो आम्ही. आणि आम्हाला एक पॉइंट मिळाला आताच भांडायला. काय सांगतोयस? मग हा, आपण एक काम करूयात, त्या समोरच्या टपरीवर ना चहा पिऊयात. चहा घेता घेता तुम्ही मला दाखवा कसे भांडताय ते. बघू बघू तुमच्या भांडणात किती दम आहे ते. चला, मी तुम्हाला चहा पासतो. या 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 रे या, या. तुम्ही, अरे काही होत नाहीये, पण मला सांगा तुम्ही कुठल्या मुद्द्यावर भांडणार होतात? हो, ऍक्च्युली आम्ही साड्यांवरून भांडणार होतो. तुम्ही साड्यांवर ना? अहो, अक्षयची आयडिया ना ही. बर बर. अक्षय, अक्षय यार
उशीर होतो यार. हो चला अक्षयराव. अक्षय 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 अमृता, अगं तू वेडी आहेस का? हा, तुला काही झालं असं तर? तू काय करत होता रस्त्यात? मग तू कशाला मध्ये आलीस पण? कुणी रस्त्यात उभं राहून मेसेज करतं का? अगं तुला काही झालं असं तर? चल आता. ऍक्च्युली तुम्हाला डिवोर्सची नाही, लग्न करण्याची गरज आहे पुन्हा. अक्षय अमृता, अगं तू वेडी आहेस का? हा, अगं तुला काही झालं असं तर? आणि तुला काही झालं असतं तर? ऍक्च्युली तुम्हाला डिवोर्सची नाही, लग्न करण्याची गरज आहे पुन्हा. तुला लागलं नाही ना फार? तू मूर्ख आहेस का? इतका इरेस्पॉन्सिबल कसा वागू शकतो तू? रोडच्या मध्ये थांबून कोणी मेसेज करतं का? ते यार चुकून झालं माझ्याकडून. तू पण तर उडी मारलीस की रस्त्यात मला वाचवण्यासाठी, कसलाही विचार न करता. तुला काय झालं असतं तर मग? आणि तुला काही झालं असतं तर? अगं पण स्वतःच्या जीवाची पर्वा करायची ना. तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतं? ऑफकोर्स मी काहीही करून तुला वाचवलं असतं, काहीही करू. मग मीही तेच केलं ना. पण कसं आहे ना अमृता, एक लॉजिकची गोष्ट आहे. विमानात प्रवास करताना पण एक सूचना असते, दूसरों की सहायता करने से पहले कृपया अपनी पेटी बांध ले. त्यामुळे पुढल्या वेळी मला वाचवताना धडपडू नकोस, आणि पडलीस नाकावर पडू नकोस, अजून नक्त होईल. चला आता मी किचन मध्ये चालते. आवरा. अरे अक्षय, अक्षय मी जाताना सगळं आवरून गेले होते. सगळं अस्ताव्यस्त पडलंय. अरे त्याचं अस्ताव्यस्त काय सगळं सामान? हा, म्हणजे अक्षय कुणीतरी आपल्या रूम मध्ये येऊन गेलंय आणि फक्त आलं नव्हतं, काहीतरी कारस्थान कोणीतरी करून गेलंय. हे काम कर तू, बाकी सगळं चेक कर, मी बघतो काय गेलंय का. बघ.
अक्षय हे ड्रॉवर पण अस्ताव्यस्त आहे. अमृता, अगं हे ड्रॉवर तर लॉक आहे, पैशांचं ड्रॉवर. म्हणजे पैसे नाही चोरलेले त्या ड्रॉवर मध्ये बघ बरं. अगं त्या ड्रॉवर मध्ये फक्त 2 डायरीज होत्या माझ्या आणि तिकीट होती विमानाची. तिकीट? अक्षय तिकीट नाहीयेत. हा? म्हणजे तिकीट गायब आहे. तिकीट गायब म्हणजे हनीमून कॅन्सल. येस, हनीमून कॅन्सल, तिकीट गायब. अरे आता जाऊन सांगतो हनीमून कॅन्सल, तिकीट गायब झाली आहेत. डोक्यावर पडलायस का? आता अजिबात सांगायचं नाही, कारण आपण जर आता सांगितलं तर दुसरी तिकीट आपल्या हातात ठेवतील ते. मी काय म्हणते, लास्ट मोमेंट घरच्यांना सांगायचं की आमच्याकडे तिकीटच नाहीयेत, आम्ही हनीमूनला कसे जाऊ शकू. असं सांगितलं म्हणजे मग हनीमून कॅन्सल. अरे फोन वाजला, क्यूचा असणार. ती नेहमी योग्य वेळी फोन कर. ऍडव्होकेट गोड बोले. हा बोला सर. अहो, मी नाही तुम्ही बोला हो. काय झालंय का भांडण? नाही सर, ऍक्च्युली आम्ही ट्राय करतोय. नाही म्हणजे अजून टाळ्या देणंच सुरू आहे का? अरे तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं या, तुमचे पैसे घेऊन जा. एकदम होपलेस केस आहे हो तुमची. मी ही केस सोडतोय, तुम्ही सुखानं नांदा. नाही नाही सर, ऐका ना, हे बघा त्याची इच्छा असेल तर हे बघा, आता माझ्याकडे क्लायंट आलेला आहे, आता मला वेळ नाही. एकतर भांडा किंवा नांदा. अच्छा बाय. कसला वकील आहे हा, आपला ऐकूनच घेत नाही. ते जाऊ दे, हनीमून कॅन्सल. येस, हनीमून. अहो टाळी द्यायची नाही. माई, डिसेंबर महिना संपत आलाय. हळूहळू आता आपल्याला तिळगुळ आणि गुळाच्या पोळीची तयारी करायला हवी. हो ग बाई. अगं संक्रांतीला वार कुठला ग बघितलंस का पण? अगं बाई, नवीन वर्षाचं कालनिर्णय आणलंय का पण? नाही, संक्रांतीचा वार हवाय ना. हो. मी आणलंय कॅलेंडर, घेऊन येते. पण कालनिर्णय आणलायस का? नाही, पण कॅलेंडरच हवंय ना. प्रत्येक कॅलेंडर हे कालनिर्णय नसतं. कालनिर्णय हे कालनिर्णय. मोबाईल वर सुद्धा आणि भिंतीवर सुद्धा. मनमोहिनी तुझ्या करिता का पितो मी दुधी. नमस्कार, आम्ही येऊ का? अरे या 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 या, बसा बसा बसा. वा 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 वा, बसा. हो बसा. हा बर, तुम्हाला दुधी चिरता येतो का? हा? नाही? अरे 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 अरे, व्यर्थ गेला तुमचा जन्म. तर असो, तुम्ही कशा करता आलात, काम सांगा, पटदिशी नाव सांगा. हा हो हो, गोडबोले साहेब, हे महेशजी, म्हणजे महेश सावंत. तुम्ही ऐकलं असेल महेश लक्झरी पब, महेश मून बार, महेश सन रेस्टॉरंट अँड बार, हे सगळं यांचं. वा 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 वा, बार असोसिएशन मध्ये आदनं बदनं तुमचं नाव ऐकत असतो मी. त्याचं काय आहे, मी डिव्होर्स लॉयर आहे. येताना पाटी वाचली नाहीत का तुम्ही? नाही, मगाचपासून तुम्ही बार बार असं म्हणताय, त्यामुळे मला असं वाटलं की तुमची प्रॉपर्टी डिस्प्यूटची केस आहे. त्याच्याकरता तुम्हाला सिव्हिल मध्ये जावं लागेल. ह्या फॅमिली कोर्टाचा मॅटर आहे. नाही नाही गोडबोले साहेब, काहीतरी गैरसमज होतोय. ते सांगितलं म्हणजे तुमच्या माहितीसाठी की खूप मोठी असं मी आहे सावंत साहेब. म्हणजे करोड मध्ये खेळणारी पार्टी आली आहे तुमच्या ऑफिस मध्ये. भरला नमनाचा घडा भरला. तेल जरा काटकसरीने वापराव. नाही, काय झालं, मला विनोद करायची सवय आहे ना, म्हणून म्हटलं. कामाचं काय ते बोला. तुमचे करमणुकीचे कार्यक्रम संपले, आता मुद्द्याचं सांगतो. तुमचे नवीन क्लायंट
अक्षय घाडगे त्याच्या डिवोर्स बद्दलचे सगळे अपडेट तुम्ही आम्हाला द्यायचे, इतकंच काम होतं. अच्छा, म्हणजे आमचे क्लायंट, त्यांची गुप्त माहिती आम्ही तुम्हाला द्यायची. ती आम्हाला देता येत नाही, ती आम्हाला गुप्त ठेवावी लागते. तसा क्लॉज असतो ना, त्यामुळं आमच्याकडनं कुठलीही माहिती मिळणार नाही. अगं मृदुले अय्या, मृदुला अमृता बरोबर आहे जरा कामात, तू बोल. माई धण्याचा ना काय वास येतोय, मस्त घमघमाट, आणि बडीशेप तर दरवळते बाहेर पर्यंत. हो ना, काय कचोऱ्या करणार आहात का माई? म्हणजे भलत्या वेळ कशाला मी कचोऱ्या बिचोऱ्या करू. अण्णांची तब्येत नाहीये बरी, त्यांना झालाय खोकला, तेलकट चालत नाही त्यांना, आणि कचोऱ्या करते. पण अण्णांच्या खालोखाल तुमचा लाडका आहे की अक्षय, तो चाललाय ना आता हनीमूनला. त्यासाठी एवढं ते बेसनाचे लाडू, खोबऱ्याच्या वड्या, असं सगळं गोड गोड छान बनलंय. तर म्हणलं गोडानंतर थोडस तिखट कचोऱ्या बनव, तुमचा हातखंड आहे. हो हो, अगदी. इतक्या वर्षात तू बघितलं नाहीस का मी तुमच्या सगळ्यांचे लाड पुरवते ते? माझं कोणीच लाडकं नाही आणि कोणीच दोडकं नाही. तुला खाव्याशा वाटतात का? आत्ता लगेच करायला घेते. घालू का घाट? नको सांग. नको माई. नाही नाही, उगीच कुणाचं नाव नको पुढे करू. ह्याचं नाव त्याचं नाव, ह्याला खायला हवंय त्याला खायला हवंय. तुला हव्यास तर लगेच करते. आणि अक्षयच्या हनीमून बद्दल बोलशील ना तर तू नाव घेऊच नकोस. जा ताट घेऊन ये, बडीशेप काढायची. आणते. माई कचोऱ्या खाईनच मी. आता म्हणालात ना, मग बघा तुमच्याच गळ्यात पडून कचोऱ्या करायला लागले. पण त्या मनमुरात खाईन या दोघांचा हनीमून कॅन्सल केल्यावरच. आणतेस ना ग? हे काय किती वेळ? सावकाश. हळू, गरम आहे. हा हो, नाही, मी बाजूलाच पकडलं. हे काय? तुमच्यासाठी. एवढे? हो हो, तुमच्यासाठीच आहेत ते. हो का? थँक्यू. आता बोला. काय बोला? एनवलप घेतलं ना, आता माहिती कसली? नाही, तुम्ही म्हणलात ना की हे पैसे तुमचेत म्हणून. ते मी घेतले आणि ठेवले, विषय संपला. अरे असं कसं म्हणता तुम्ही? अहो एनवलप घेतलं ना तुम्ही. हे बघा, तुम्ही काय म्हणालात, हे पैसे तुमच्यासाठी आहेत. तुम्ही पैसे देताना असं म्हटलात का की हे पैसे घ्या आणि आम्हाला त्यांची माहिती द्या? नाही म्हटलात. त्यामुळे तुम्ही पैसे दिले, मी ठेवले, विषय संपला. आणि मूर्ख वाटलो का आम्ही तुम्हाला? हा? महेश सावंत माझं नाव, लक्षात ठेवायचं. काम नाही झालं तर विनोद विनोद केला मी, विनोद. होणार, तुमचं काम होणार. पाहिलं ना, मी म्हणत होतो ना साहेब, आपलं काम होणार. डोंट वरी. चला चला चला. नाही नाही, हे तुम्हाला जा म्हणण्याकरता नव्हतं. काय, तुम्हाला गप्प करण्याकरता माझी जीभच पुरेशी आहे ना. निघूया सर. बरं बरं. या 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 या. चला. वा, वा, वा. 2-4 किलो दुधी अजून घेऊन येतो. मनमोहिनी. व्हेरी गुड. ठेवा. घाडगे सरकार, हो बोला. जरा सामान पॅक कराल का? गाडग्यांकडे अशी कामं बायका मंडळी करतात, आपण करा. त्याचं काय आहे ना, ह्या कामापेक्षा जास्त महत्वाचं बायकांचंच काम मला आता किचन मध्ये. हो, त्यामुळे मी माईंना मदत करायला चालली.
जा जा जाऊ हो ए थांबा कम यार समजा माईने विचारलं की झाली का तयारी काय सांगाल हो माई चालू आहे. विनम्रता विनम्रता अजून हा. हो माई चालू आहे. अगदी शिकवलं तसं व्हेरी गुड अक्षय ही आयडिया सुपर्ब आहे. म्हणजे इकडे बॅग काढून ठेवायची, कुणी आलं की असं दाखवायचं की आपण पॅकिंग करतोय आणि आपल्याला किती मजा येते पॅक करताना. अरे आपली आयडिया सॉलिड आहे कळलं ना बुद्धी लागते त्याला तुझा विश्वास आहे ना फक्त हा? तुला माहितीये हा? मला एक आयडिया सुचली कसली आपलं पुढचं भांडण कशावरून असणार आहे माहितीये? हा बोल तू स्मार्ट आहेस की मार्ट? तू अति हुशार झालीस का काय काय अरे हा, इकडे ये. काय काय? मला माई बोलावताय. अरे काय माई अरे 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 थांबा दादा दादा अरे काय हे? काय हे? हा? अजून केरळला नाही गेलेत तुम्ही जरा थोडासा धीर धरा थोडा अरे वा बॅग घेतलीत का भरायला छान 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 आणि ह्या साड्या घेतल्यास तू बरोबर का रे अक्षय साड्या जीन्स टी शर्ट असं काहीतरी घेऊन जायला नको का अरे वा अमृता छान आयडिया आहे की काकूला सांग ना काकू पटवेल माईला की केरळला तरी अमृताला जीन्स वगैरे घालू द्या म्हणून नाही का सांग ए नाही नाही मी नाही मुगात मला डालीसारखं पुढे करू नको माईंच्या ओरड खायला अगं तू लाडकायस माईंचा तू सांग आणि या खरं तर ना गोष्टी सगळ्यात चोरून करायच्या असतात तुला चांगल्या जमतील काकू हे बघ चोरून करण्यात राजगोस कर मुळात काय एन्जॉय करा आनंद घ्या सगळ्या गोष्टींचा हेच सांगायला आले होते मी आणि हेही बघायचं होतं की झाली की नाही तयारी तिकीट वगैरे घेतलीत की नाही तुम्ही व्यवस्थित ठेवलीत ना हो म्हणजे चालू आहे आठवेल तसं तसं. अरे एवढी का आठवण झाली आहे मला अनंतच्या वेळेचं रे तो जाणार होता फिरायला आणि नेमकं तो पाकिट विसरला अरे म्हणजे सोय झाली नंतर पैशाची पण तसं व्हायला नको म्हणून मोरूचा पापा घेत जा त्याच्याकडे नको बघू म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी तो मोरू असला ना तरी सुद्धा याचा पापा नाही घ्यायचा मोरूचा बाबा म्हणजे काय मोबाईल रुमाल चावी पाकिट आणि पास हा म्हणजे ते पाकिट विसरला होता ना म्हणून मला इथे आठवलं आता पास तर नेणार नाही तुम्ही तर त्याच्याऐवजी पासपोर्ट किंवा मग तिकीट म्हणून म्हणत होते की तिकीट घेतलीत का आणि ठेवलीत ना ती पहिली घ्या तिकीट आहे अजून बॅगेत नाही टाकलं. हा हा मग आठवणीने ठेवा ते सगळ्यात महत्वाचं आहे कपडे नाही घेतले 2 तरी चालू शकतात तिकीट महत्वाची तिकीट आठवणीने बॅगेत टाका हो पण काकू मस्त आहे ना मोरूचा पापा मस्त आहे तसा हुशार आहेस काय तू ऑल द बेस्ट बाय काकू बाय बाय पाहिलं काकूने पण माझा स्मार्टनेस मान्य केला हुशार म्हणाली मला तुझं माहिती नाही रे पण काकू नक्कीच हुशार आहे. म्हणजे अक्षय मला दाट संशय आहे की काकूंनीच आपलं तिकीट गायब केलंय. माझं नाक शार्प आहे माहितीये म्हणजे मला अशा गोष्टींचा लगेचच वास येतो. हो म्हणजे ऍक्च्युली ते आपल्याला मोरू बनवायला आली होती पण आपण त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघालो कारण पहिल्यांदाच आपण काकूचा वापर करून घेतलाय म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मोरू कोण बनली काकू हा आणि अमृता तुझं नाक फक्त शार्पच नाहीये नक्ट पण आहे थांब 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 फोन वाजतोय थांब तू बस आता क्यू क्यू करत मी जाते आणि माईंना मदत करते. बाय बाय. हॅलो बोल क्यू माई काय करू? काम हवंय तुला
हे आलं मी धुवून ठेवलंय, ते मला किसून दे. हं? आल्याची ॲलर्जी बिलर्जी नाही ना तुला? नाही तर मलाच ओरडा बसायचा अण्णांचा. झाली का सगळी तयारी? हो. अमृता, हे सगळं मी का करते याची जाणीव आहे तुला? ह्याआधी तू जे काही वागलीस, शर्मिष्ठाच्या बाबतीत जो काही उपद्व्याप करून ठेवलास, तो मी विसरले असं समजू नकोस. पण कितीही झालं तरी तू घाडग्यांची सून आहेस आणि माझ्या अक्षयची बायको आहेस, हेही मला विसरून चालणार नाही. गाडग्यांची सून आणि माझ्या अक्षयची बायको म्हणून दोन्ही भूमिका तू कशा निभावतेस, ते माझं कर्तव्य आहे तुझ्याकडे नीट लक्ष ठेवणं. शर्मिष्ठाच्या बाबतीत वागून तू गाडग्यांच्या अब्रूचे धिंडोडे काढलेस आहेस, आणि गाडग्यांची सून म्हणून मर्यादशील वागणं तुला कधी जमणार आहे हे काही मला कळत नाही. पण तरी सुद्धा एक गोष्ट तुला सांगते, अक्षयची बायको म्हणून तुला तुझी सगळी कर्तव्य नीट पार पाडलीच पाहिजे. तिथे मात्र कुठलीही कसूर होता कामा नये. मला चालणार नाही. अक्षय जर कुठल्या वेगळ्या मार्गाला जात असेल तर त्याचा हात धरून तू त्याला पुन्हा आपल्या संसारात आणलं पाहिजेस. आणि हे संस्कार करणं माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, आणि ते मी करणारच. आलं किसून ठेव, माझ्याकडे लक्ष ठेव. मला अक्षयची बायको माना किंवा घाडग्यांची सून, पण मी हे दोन्हीही नाहीये माई. मला वाईट वाटतंय की तुम्ही माझ्यासाठी, माझ्यावर संस्कार करण्यासाठी खूप धडपड करताय. पण खरं सांगू, हे फुकट जाणार नाहीत. कारण एक व्यक्ती म्हणून मी खूप शिकते तुमच्याकडून, आणि आयुष्यात हे उपयोगीच पडेल मला. पण आता आपला सहवास आणखी फार तर 3 महिने असेल. मग माझं जग घाडग्यांपासून खूप वेगळं असेल, आणि घाडग्यांकडे सून म्हणून कियारा आलेली असेल. कमॉन कियू, मी कुठेही जाणार नाहीये. हनीमूनला तर अजिबातच नाही, कळलं? खोटं बोलतोयस तू. कियू प्लीज विश्वास ठेव. मी गमतीत सुद्धा तुझ्यासारखी लिमिट क्रॉस करणार नाही, मनस्तापूर असं वागणार नाही. ओके, एवढं कळतं मला. तुझा विश्वास नाही माझ्यावर? आहे, पण खोटं खोटं ऐकून सुद्धा त्रास व्हायला लागलाय मला आता. बिकॉज आय लव्ह यू अक्की. ओके, आता प्लीज रडू नकोस, प्लीज. आय एम सॉरी अक्की. मी तुला जलस करण्यासाठी उगाच त्या अर्जुनची मदत घेतली. कळलं ना? मी इम्पल्सिव्ह वागले रे. नंतर नंतर मलाच भीती वाटायला लागली होती. तेच तर की हो. हे बघ, या सगळ्याचा फक्त आपल्यालाच त्रास होणार आहे. सो परत असं नको वागूया. ओके, सो इथून पुढे मला जेलस करण्यासाठी पण का असेल ना, त्या अर्जुनचं नाव प्लीज घेऊ नकोस, कळलं? ओके ओके ओके, ते सोड ना अक्की. तुम्हाला सांग की तुमचं डिवोर्सचं कुठपर्यंत आलं? गेट पर्यंत. काय?
मी तुला कॉल बॅक करतो. बाय. अक्की पण ऐक ना. अरे काय झालं? घाटगे सदन हेच आहे ना? हो हेच आहे. थँक्यू. वेलकम. घाटगे सदन मधलं हे पहिलं कॅरेक्टर दिसतंय. कोण असेल बरं ही? यस, बहुतेक अक्षयच्या भावाची बायको. चला, हिच्यापासूनच शोध मोहिमेची सुरुवात करूयात. एक्सक्यूज मी. हॅलो. ते टाका. Sorry, sorry, sorry. सकाळी आंघोळ करून आलोय मी. सॉरी, चुकून उठलं. नाही, असू देत असू देत. पण मी तुम्हाला एका फटक्यात ओळखलं. कसं काय? तुम्ही ज्योतिषी आहात का? नाही नाही नाही, मी ज्योतिषी नसलो तरी तुमचा स्वभाव कसा आहे हे फटकन ओळखलं मी. बर, साधना घाटगे आहेत का घरात? हो आहेत ना. आता मला भेटतील? हो. वा. पण माई घरात आहेत आणि त्या तुम्हाला भेटतील. पण तुम्ही कोण? तुम्हीच काय, त्या सुद्धा मला ओळखत नाहीत. मी गोडबोले. त्यांना सांगा गोडबोले आलंय. सत्यशील गोडबोले. काय सांगाल? सत्यशील गोड बोले. सांगते, पण मी तुम्हाला ओळखलं नाहीये. तुम्ही कोण आहे? कसं आहे ना, मी कुटुंब सखी या मासिकासाठी लिहितो. तर माझ्या डोक्यामध्ये अशी एक आयडिया आहे की घाटगे परिवार यांचं नाव, यांचं प्रतिष्ठा हे सगळं त्याच्यामध्ये छापून आलं पाहिजे आणि आमच्या कव्हर पेजवर तुमच्या घाटगे परिवाराचा फोटो. आमच्या सगळ्यांचा फोटो सगळ्यांचा कव्हर पेजवर. हो हो. किती छान. या ना तुम्ही. या. चला. या. या ना. असं समजा की आपलंच घर आहे. हो तर. या. आता आपण खाली जे पाहिलं ना, हा. तो आमचा लॉन होता. हो. नंतर आपण पेढी पाहिली. हो. आता हा आहे आमचा हॉल. झालं का आलं किसून? हो बाई, होतच आहे. म्हणून एवढं मोठं मोठ्याने बोलते बाहेर. मी बघून येऊ. हो, थांब, मी पण येते. गॅस बंद कर. ते तिकडे 4 खुर्च्या ठेवल्या आहेत ना, हा. ते आमचं डायनिंग टेबल आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि इकडे डाव्या बाजूला ना एक बेडरूम आहे. अशाच 4 बेडरूम ना अजून वरच्या फ्लोअरवर सुद्धा आहेत. आणि तुम्हाला माहितीये का, आमच्या माई आहेत ना, त्यांनी आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला सुंदर बाग तयार केली. हो का? मला एकदा नेऊन दाखवा म्हणजे हो, झालं. नक्की दाखवेल. कोण आपण?